सन्मानित केलं जातं. चला फलंदाज पाठवायचे आहेत. पारचंदन चला प्लीज विनंती करतोय. जितेश राऊत पारचंदन मैदानाच्या आतमध्ये जायचं आपण प्लीज विनंती करतोय. अन्यथा आपल्याला फायनलाइज केलं जाईल कारण की भरपूर वेळ उशीर झाला. अक्षय कोकिटकर यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. अक्षय कोकिटकर साहेबांचा देखील शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. बोनकोडे टीम चला शेवटचा कॉल आहे, अन्यथा आम्ही पॅनलाइज करू. विघ्नेश पाटील टीमचे कॅप्टन आहेत आपण प्लीज विनंती करतो, अन्यथा आपल्याला पॅनल्टी समोर जावं लागेल कारण की संपूर्ण संघ घनसोली टीमचा मैदानाच्या आतमध्ये उतरला आणि हा तुम्हाला शेवटचा कॉल असणार आहे. फलंदाज लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. माजिद बलोच किंवा विनंती करतोय चला प्लीज. आणि मी विनंती करतोय ओमकार नाईक साहेबांना की आपण या व्यासपीठावरती. ओमकार नाईक साहेब आपल्याला विनंती करतो आपण या व्यासपीठावरती. आपलंही सहर्ष स्वागत आहे वनमंत्री चषक 2025 मध्ये. बोनकडे गावाचे आमचे अगदी गोड व्यक्तिमत्व. मॅचला करूयात सुरुवात. मैदानाच्या आतमध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला बोनकोड 11 बोनकोडे, दुसऱ्या बाजूला घनसोली 11 घनसोली. दोन टीम्स मध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळते. दोन्ही टीम्सला भरपूर साऱ्या शुभेच्छा देतो या मॅचसाठी. या स्पर्धेची शेवटची मॅच पहिल्या फेरीमधील आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला बोनकोडे संघ, दुसऱ्या बाजूला घनसोली. पारचंदन स्ट्राइक वरती आणि नॉन स्ट्राइक वरती विघ्नेश पाटील आपल्याला पाहायला मिळतो. आणि गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. तुषार बर्गे आलाय गोलंदाजी मार्गवरती. तुषार बर्गे पहिलाच बॉल आपण पाहतोय एक सिंगल रन विघ्नेश पाटीलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. पारचंदन सध्या भन्नाट फॉर्म मध्ये चांगली बॅटिंग तो करतोय. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये बोनकोडे टीम कडनं खेळलं जात आहे. तुषार बर्गे पुन्हा एकदा तयार. यावेळी समोरच्या दिशेला उडवण्याचा प्रयत्न डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. मिड ऑनचा क्षेत्ररक्षकाने कॉल दिला, अगदी सहज झेल टिपला गेलाय. विघ्नेश पाटील मोठी विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना बोनकोड 11 बोनकोडे टीमला मोठा धक्का लागलाय. असेच किरण कॅप्टन मैदानाच्या बाहेर जात असताना फलंदाज क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर. विघ्नेश पाटीलचा खेळ संपलाय.
चला मोठा धक्का बसला आणि तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर माजिद बलोच. नंबर क्रमांक 3 वरती आपल्याला पाहायला मिळतोय बोनकोड 11 बोनकोड या टीम कडनं 2 या धावसंख्येवरती पहिला धक्का लागलाय बोनकोड 11 बोनकोड टीमला. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय गॅप मध्ये बॉल आहे पहिला चौकार येईल बोनकोड 11 बोनकोड या टीम साठी माजिद बलोचच्या बॅट मधनं आलाय चांगला फटका चेंडू सीमारेषा पार चौकार. चार धाव संख्येचा फटका आपल्याला पाहायला मिळाला फलंदाज माजिद बलोच यांच्या बॅट मधनं. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका आहे गॅप मध्ये बॉल ऑन साइडला लाजवाब फटका चेंडू सीमारेषा पार माजिद बलोचच्या बॅट मधनं लगातारचा दुसरा चौकार पाहायला मिळतोय. माजिद बलोच पुन्हा एकदा पुनरागमन केलं नवी मुंबई टेनिस क्रिकेट मध्ये आणि बोनकोड टीम या टीम साठी मात्र पुन्हा एकदा उभा राहिलाय. इंजरी पासून भरपूर वेळ हा फेस करत होता भरपूर वेळ या टीम पासून बाहेर होता परंतु कोपरीच्या मैदानावरती अर्धशतक झळकवलं आणि त्याच्यानंतर मात्र वनमंत्री चषकामध्ये पुन्हा एकदा माजिद बलोचचा धमाका आपल्याला पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावरती धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिला संपलाय टीमची धावसंख्या नवीन गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. अनुराग मिश्रा हा गोलंदाजीसाठी आलाय आणि अनुराग मिश्रा याचा खऱ्या अर्थाने आम्ही एक उल्लेख करू. अनुराग मिश्रा हा ज्यावेळेस मुंबई इंडियन्स संघ घनसोलीच्या जिओच्या स्टेडियमवरती सराव करण्यासाठी आला होता त्यावेळेस मुंबई इंडियन्सचा नेट बॉलर म्हणून याला चूज केलं होतं. ईशान किशनला बाद करण्यामध्ये तो यशस्वी झाला होता. तर नेट प्रॅक्टिसमध्ये अनुराग मिश्रा आला गोलंदाजी मार्कवरती. भरपूर वेगवान गोलंदाज आहे रनअपही भरपूर या गोलंदाजाकडे. अनुराग मिश्रा आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड ओव्हर मध्ये समोर पारचंदन खूप चांगली बॅटिंग पारचंदनची आम्ही पाहिली होती. नुकतीच रजनी स्पर्धा झाली होती पनवेल परिसरामध्ये परंतु दुर्दैवाने तो सामना बोनकोडे संघ पराभूत झाला. तर मोठमोठे टुर्नामेंट जे आहेत ते जिंकलेत या टीमने. अनुराग मिश्रा पहिला बॉल भन्नाट वेगाने हा बॉल अगदी सहजरित्याने खेळून काढला एक सिंगल रन. माजिद बलोच यांच्याकडे स्ट्राईक मात्र देण्यामध्ये यशस्वी झालेत. त्यांना माहिती आहे माजिद बलोच एक आक्रमक फलंदाज आहेत आणि त्यांच्या बॅटमधनं सातत्याने रन्स आपल्याला पाहायला मिळालेत. माजिद बलोच नवी मुंबई टेनिस क्रिकेटमधलं एक मोठं नाव. तमाम प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी बोनकोडे टीमसाठी पुन्हा एकदा हा खेळाडू तयार झाला. वेदांत 11 घनसोली अनुराग मिश्रा गोलंदाजीसाठी तयार आहे. एक मोठं चॅलेंज असणार आहे. माजिद बलोच जो इनफॉर्म फलंदाज आहे आणि त्याच्यासमोर गोलंदाजी करणं हे थोडंसं कठीण जरूर जाईल. अनुराग मिश्रा वय वर्ष 20 आहे या गोलंदाजाचं आणि वयाच्या 15व्या वर्षापासून या टीममध्ये तो खेळतोय. यावेळेस शॉर्ट बॉल होता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये. हा पूलचा फटका चेंडू सीमारेषा पार माजिद बलोचच्या बॅटमधनं आलाय. डीप स्क्वेअर लेगला हात चौकार. 4 धावसंख्येचा फटका पाहायला मिळतोय. लगातारचे 3 चौकार पाहायला मिळालेत माजिद बलोच यांच्या बॅटमधनं. टीमची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळेल आपल्याला 15 धावा धावफलकावरती लागल्यात. वनमंत्री चषकाचं दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. या स्पर्धेमध्ये मोठमोठ्या संघांनी सहभाग नोंदवलाय आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय नवी मुंबई टेनिस क्रिकेट मधले आणखीन 2 बलाढ्य संघ. एका बाजूला बोनकोड 11 बोनकोड आहे दुसऱ्या बाजूला वेदांत 11 घनसोली हा संघ पाहायला मिळतोय. अनुराग मिश्रा यांच्यावरती प्रतिहल्ला पाहायला मिळाला. चौकार आलाय माजिदच्या बॅटमधनं. यावेळी समोरच्या दिशेला वॉड शॉट काय फटका लगावलाय. चेंडू सीमारेषा पार लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर माजिद बलोचच्या बॅटमधनं आलाय. आणखीन एक चौकार आणि त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय अविनाशजी सुतार साहेबांचं नुकतं आगमन झालं. शिरोणे प्रतिष्ठान हा संघ आपण सातत्याने पाहतो मग ती नवी मुंबई प्रीमियर लीग असेल मग आगरी कोळी प्रीमियर लीग असेल. अविनाशजी सुतार साहेबांचा संघ आपल्याला प्रत्येक वेळी नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळतो. शिरोणे प्रतिष्ठान
हा संघ त्यांचा सातत्याने आम्हाला पाहायला मिळतो आणि त्यांचं आगमन या ठिकाणी झालं. अविनाशी सुतार साहेब आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतोय वनमंत्री चषक 2025 मध्ये. माजिद बलोच 4 चेंडू आतापर्यंत फेस केलेत आणि 16 धावा म्हणजेच काय तर 4 बॉलमध्ये 4 चौकार आतापर्यंत त्याने ठोकलेले आहेत. अनुराग मिश्रा थोडासा दबावामध्ये जरूर असेल. वय वर्ष 15 वर्षाचा होता त्यावेळेस पदार्पण केलं होतं. माजिद बलू यांच्यासाठी गतीमध्ये परिवर्तन. शॉट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक निखिल मडवी करणार नाहीये चूक. मोठा मासा जाळ्यामध्ये अडकला अनुराग मिश्राच्या. भरपूर स्ट्रगल करावा लागला, भरपूर संघर्ष करावा लागला. 2 चौकार जरूर टोकले माजिद बलोचने, परंतु चौथ्या बॉलवरती तंबूचा रस्ता दाखवला माजिद बलोचला. अनुराग मिश्राला मिळते पहिली सफलता. घनसोली 11 घनसोली टीमला मिळते दुसरी सफलता. दुसरा धक्का लागलाय बोनकोडे 11 बोनकोडे टीमला थोडासा संकटामध्ये पाहायला मिळतोय. पार्थ चंदनच्या बॅटमधून रन्स अजूनपर्यंत आलेले नाहीयेत. विघ्नेश पाटील ही बाद झाला आणि आता माजिद बलोचचाही खेळ संपुष्टात आला. हॅलो. त्याच दरम्यान बाळगोपाळ मित्रमंडळ घणसोली यांच्या वतीने या स्पर्धेसाठी शुभेच्छा आहेत आणि नरेश जाधव यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना देखील या स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक अशी शुभेच्छा. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा नरेश जाधव. आणि आपण या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल बाळगोपाळ मित्रमंडळ आणि नरेश जाधव यांचं मनपूर्वक आभार. धन्यवाद. चौकार आला पहिलाच बॉलवरती आपण पाहतोय. 22च्या माध्यमातून 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. परशु साठे आला मैदानाच्या आतमध्ये. परशु साठे फॉर्म पासून थोडासा मात्र झगडतोय. मोठे फटके त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाले नाहीयेत, परंतु वनमंत्री चषक 2025 मध्ये या रजनी स्पर्धेमध्ये त्याला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. आता भागीदारी चांगली करावी लागेल. अनुराग मिश्रा थोडासा महागडा जरूर पाहायला मिळतो. 22च्या माध्यमातून चौकार जरूर आला. टीमची धावसंख्या 23. 2 विकेट आतापर्यंत गमावलेत बोनकोडे टीमने. यावेळेस अगदी हलक्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. एक सिंगल रन. 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपला आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 12च्या सरासरीने टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल लागलेली आहे 24 धावा धावफलकावरती. 24 रन स्कोर कार्ड वरती 2 विकेट आतापर्यंत गमावलेत बोनकोडे टीमने. हॅलो. परशु साठेसाठी पारितोषिक आहे. जर 3 बॉलमध्ये 3 षटकार तो लगवतोय तर अविनाश दादा सुतार यांच्या वतीने 5000चा कॅश प्राइज दिलं जाईल. परशु साठेसाठी हे पारितोषिक आहे. 3 बॉलमध्ये 3 षटकार. अविनाश दादा सुतार यांच्या वतीने 5000चा कॅश प्राइज परशु साठेसाठी हे पारितोषिक असे लक्षात घ्या. आलेल्या सर्वांचंच हार्दिक स्वागत आहे. वनमंत्री चषक 2025 हा भव्य दिव्य सोहळा मैदानामध्ये रंगत असताना मॅच आपल्या समोर रंगली जाते. बोनकोडे 11 बोनकोडे वर्सेस वेदांत 11 गुरुकुल घणसोली 11 घणसोली हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. वेदांत 11 गुरुकुल घणसोली 11 घणसोली वर्सेस बोनकोडे 11 बोनकोडे. ओ टू कॉमेंटरी बॉक्स. धन्यवाद. चला नवीन गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. 3ऱ्या ओव्हरमध्ये तुषार बर्गे पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. वेदांत 11 गुरुकुल घनसोली या नावाने हा संघ आज वनमंत्री चषक 2025 मध्ये खेळताना दिसतोय. विशाल मडवी विकेट किपरच्या भूमिकेमध्ये मास्टर माइंड खेळाडू या टीमचा लेजंड खेळाडू आहे. भरपूर वर्ष क्रिकेटची सेवा केली. घनसोली टीमसाठी खेळत असताना भरपूर सारे योगदान या खेळाडूने दिलं. तुषार बर्गे पहिला बॉल 3ऱ्या ओव्हरमधला राईट आर्म ओव्हर द विकेट परशु साठेसाठी. परशु साठे यांच्यासाठी भरपूर बाहेरचा हा बॉल पंचांचा इशारा आला. हा वाईट बॉल आहे. टीमची धावसंख्या धावफलकावरती 25 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागलेल्या आहेत.
2 ओव्हरचा खेळ संपलाय. 25 धावा धावफलकावरती लागल्या. 2 विकेट आतापर्यंत गमावलेल्या आहेत बोनकोडे टीमने. परशु साठे पार्थ चंदन ही जोडी यावेळेस बॅटची एज लागलेली. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक निखिल मडवी चूक करणार नाहीये. वेदांत 11 गुरुकुल घनसोली. घनसोली नाव म्हटलं ना की मग व्हॉइस ऑफ नवी मुंबई अर्थातच विघ्नेश मडवी सर यांची आठवण आम्हाला होते आणि वनमंत्री चषकामध्ये त्यांचाही आवाज आम्हाला या ठिकाणी ऐकायला मिळतोय. यावेळेस अगदी हलक्या हाताने खेळून काढला. एक सिंगल रन स्ट्राईक रोटेट केलेली आहे. पुन्हा एकदा परशु साठे आज स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. यावेळेस पुन्हा एकदा चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतं. बोनकोडे 11 बोनकोडे टीमचा खऱ्या अर्थाने खेळ आम्हाला आवडलाय कारण की मोठ्या फटक्यांपासून ते थोडेसे वंचित जरूर आहेत परंतु सिंगल डबल डॉट बॉल कमी प्रमाणामध्ये आलेत आणि तुषार बर्गे हा एक टॅलेंटेड गोलंदाज आहे. दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता तुषार बर्गे याच्याकडे आहे. म्हणजे लेग कट आणि ऑफ कट त्याच्याकडे आहेत. म्हणूनच थोडंसं मात्र संयम बाळगावा लागणार आहे ओव्हरमध्ये. पार्थ चंदन स्ट्राईकवरती आहे. यावेळेस पार्थ चंदन यांच्यासाठी चेंडू हवेमध्ये आहे. डीप मधून लॉंग ऑन येतोय. क्षेत्ररक्षक खाली आहे. जज केलाय पार्थ चंदन. मोठी विकेट मैदानाच्या बाहेर जात आहे. पार्थ चंदनचा खेळ संपलाय. बोनकोडे 11 बोनकोडे टीमला मोठा धक्का लागलाय. ज्या पार्थ चंदन कडनं भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या. इनफॉर्म फलंदाज आहे या टीमचा आणि पार्थ चंदनची विकेट गेल्यानंतर आता मात्र वेदांत 11 गुरुकुल घनसोली संघ थोडासा हवी झाला या मॅच मध्ये. अभिराज्य गाजवत असताना या मैदानावरती टीमची धावसंख्या धावफलकावरती 28 आणि 3 विकेट आतापर्यंत गमावल्यात. डगआउट आपण पाहतोय बोनकोडे 11 बोनकोडे या टीमचा थोडेसे निराश चेहरे जरूर आपल्याला दिसत आहेत. विनीत दळवी यांनाही आपण पाहणार आहोत बॅटिंग करताना परंतु आता गेम प्लॅन काय सेट करतील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील डांगे आलेत. आणखीन एक दर्जेदार खेळाडू आहे या बोनकोडे 11 बोनकोडे टीमचा परशु साठे. आता सर्व काही सूत्र जे आहेत ना ते आपल्या हाती घ्यावे लागणार आहेत परशु साठेला कारण की परशु साठे हा भरपूर महत्वाचा खेळाडू आता झाला. तुषार बर्गे आतापर्यंत 14 धावा त्यांनी खर्च केला. वैयक्तिक तो दुसरं षटक टाकतोय म्हणजे दुसरं षटक त्याचं चालू आहे. 2 विकेट घेतल्या आणि 14 धावा. पुन्हा एकदा यावेळेस शरीराचा वेध घेत असताना आणखीन एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. तुषार बर्गे यांचा खऱ्या अर्थाने मी उल्लेख केला ना की दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता ही तुषार बर्गे यांच्याकडे आहे आणि ते क्षणचित्र आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज तुषार बर्गे. शेवटचा बॉल आहे तिसऱ्या ओव्हर मधला. टीमची धावसंख्या 28 धावा 28 रन स्कोर कार्ड वरती. 3 विकेट आतापर्यंत गमावले त्या टीमने. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक निखिल मडवी यांच्याकडे पुन्हा एकदा झेल उडालाय आणि त्यांनी काहीच चुकी केलेली नाहीये. आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना चौथा धक्का लागलाय. फलंदाज स्वप्नील डांगे हा फलंदाज बाद झालाय. परशु साठे एकटा मैदानाच्या आत पडलाय. दुसऱ्या बाजूने विकेट जात चाललेले आहेत. 3 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 28 धावा धावफलकावरती. 4 विकेट आतापर्यंत गमावलेत. त्याचबरोबर आम्ही विनंती करतोय दोन्ही टीमचे कॅप्टन सिद्धिविनायक भिंगारे टीमचे कॅप्टन आणि त्याचबरोबर मचिंद्र स्मृती दारावे या टीमचे कॅप्टन त्यांना विनंती करतोय की आपण त्वरित यायचं आहे टॉस करण्यासाठी. चला तर पाहू शकता आपण जो बॅटिंग स्कोर कार्ड जो आहे बोनकोडे टीमचा. विघ्नेश पाटील 3 बॉल फेस केले. 1 धावसंख्येवरती तो आउट झाला. पार्थ चंदन आले त्यांनी योगदान जास्त दिलेलं नाहीये. माजिद बॉलरच्या बॅटमधनं 4 चौकार पाहायला मिळाले. स्वप्नील डांगे त्याचंही खातं उघडलेलं नाहीये. परशु साठे आता एकटा पडलाय. परशु साठे आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. नवीन आलेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सोनू बलोच आला. सोनू बलोच नवीन फलंदाज. स्ट्राइक वरती परशु साठे. भरपूर वेगाने हा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू आलाय. संकल्प मात्रे गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो 4थ्या ओव्हर मध्ये. वेदांत 11 गुरुकुल घनसोली संघ आतापर्यंत तरी चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय.
28 वरती 4 विकेट आतापर्यंत गमावलेले आहेत टीम बोनकोडे 11 बोनकोडे या टीमने. चला आणि यावेळेस मात्र हुक केलाय परशु साठेच्या बॅटमधनं वनमंत्री षटकार पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पार 6 धावा. परशु साठेच्या बॅटमधनं लाजवाब फटका पाहायला मिळाला. हुक केला बॉलला आणि चेंडू सीमारेषा पार षटकार. टीमची धावसंख्या टोटल धावफलकावरती 34 धावा धावफलकावरती लागल्यात. काय फटका लागवला. ठीक. बघा परशु साठेसाठी जे पारितोषिक होतं ते पारितोषिक परशु साठी नाही तर या मॅच मध्ये घणसोली किंवा बोनकोडे टीमचा कुठलाही बॅटर जर 3 बॉलमध्ये 3 षटकार लगवतोय तर अविनाश दादा सुतार यांच्या वतीने 5000चा कॅश प्राइज दिलं जाईल. दोन्ही टीमच्या कुठल्याही बॅटरने जर 3 बॉलमध्ये 3 षटकार लगवले तर 5000चा कॅश प्राइज. निश्चितप्रमाणे आम्ही म्हटलं ना की अविनाशजी सुतार साहेबांचं प्रेम क्रिकेटवरती आम्हाला सातत्याने पाहायला मिळतं. एक स्वतः क्रिकेट प्रेमी आहेत आणि ते स्वतः एक क्रिकेटपटू आहेत. महाबळेश्वर 5 गणी विघ्नेश मडवी सर आपल्याला आठवतच असेल बेस्ट बॉलरचा किताब घेतला होता शिरोडे ड्रॅगन्स या टीमकडनं खेळत असताना त्यांनी. परंतु मैदानाच्या आतमध्ये आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बोनकोडे 11 बोनकोडे टीमची धावसंख्या 35 झालेली आहेत. संकल्प म्हात्रे सोनू बलोच यांच्यासाठी पुढचा बॉल राईट अमोव द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा भरपूर वेगाने हा बॉल पंचांचा इशारा ऑफ स्टंपच्या भरपूर हा बाहेरचा बॉल हा वाईट बॉल आहे आणि टीमची धावसंख्या धावफलकावरती 36 धावा 36 धावा धावफलकावरती लागले. 4 विकेट आतापर्यंत गमावलेले आहेत. गोलंदाज संकल्प म्हात्रे पुन्हा एकदा तयार. समोर फलंदाज सोनू बलोच आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे. मिस टाइम झालाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक विशाल मडवी येतील तोपर्यंत एक सिंगल रन आणि एका सिंगलच्या सहाय्याने मात्र टीमची धावसंख्या आता मात्र पुढे जात असताना 37 या आकड्यावरती मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. टीम बोनकोडे 11 बोनकोडे टीमला मोठमोठ्या स्पर्धा या टीमने जिंकल्यात आपल्या नावी केल्यात. रायगड परिसरामध्ये जाऊन या संघाने खूप चांगला खेळ साकारला आणि दुसऱ्या बाजूला वेदांत 11 घनसोली संघ हाही संघ एक बलवान संघ आहे. परंतु आज या मैदानामध्ये बोनकोडे टीमला थोडासा बॅकफूट वरती ढकलण्यामध्ये यशस्वी झालाय. 37 वरती 4 विकेट आतापर्यंत गमावलेत बोनकोडे 11 बोनकोडे या टीमने. राईट अमोव द विकेट संकल्प म्हात्रे. यावेळेस पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर आणखीन एक चेंडू वाईड बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या धावफलकावरती 38 धावा 38 रन स्कोर कार्ड वरती 38 वरती 4. धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाज तयार. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न शरीराचा वेग घेत असताना हा बॉल भरपूर वेगाने एक सिंगल रन कंप्लीट झाले. चिकी सिंगल पाहायला मिळाली. दोन्ही फलंदाजांमध्ये चांगलं तालमेळ पाहायला मिळालं. परशु साठे आणि सोनू बलोच यांच्यामध्ये. टीमची धावसंख्या टोटल धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 39 धावा 39 रन स्कोर कार्डवरती 39 धावा धावफलकावरती. 4 विकेट आतापर्यंत गमावले. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. संकल्प म्हात्रेने आतापर्यंत 11 धावा कदाचित खर्च केले 10 धावा खर्च केले. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. संकल्प म्हात्रे यांच्या ओव्हरमधला राईट अप द विकेट सोनू बलोच यांच्यासाठी. सोनू बलोच यांच्यासाठी समोरच्या दिशेला सोनूने खेळला हा फटका. कौकर्णाचा क्षेत्ररक्षक घेतो एक सिंगल रन. दुसरीचा प्रयत्न परशु साठे डेंजर एंड कडे धावत होते परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. दोन्ही खेळाडूंमध्ये चांगला तालमेळ पाहायला मिळतोय. 2 धावा या शेवटच्या बॉलवरती मिळतील आणि टीमची धावसंख्या तब्बल धावफलकावरती 41 धावा 41 रन स्कोर कार्ड वरती 41 धावा धावफलकावरती लागल्यात. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी धारावी टीम आणि भिंगारी टीम. टॉससाठी सचिन नाईक प्लीज या आणि भिंगारी टीमचे कॅप्टन आमच्यासोबत जॉईन होतील. रघु परदेशी 3 ओव्हरचा सामना असेल. आयोजन कमिटीच्या वतीने हा निर्णय घेण्यात आलाय कारण की आपल्याकडे रिस्ट्रिक्शन आहे त्यामुळेच प्रत्येक आता सामना लवकरात लवकर तब्बल 5 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत म्हणून या पुढे होणारे सामने बघा. पुढची मॅच ही 4 ओव्हरची असेल त्यानंतर मात्र वेळेनुसार आपण षटके कमी केली जाईल लक्षात घ्या.
चला गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय विनीत पाटील आला शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे विनीत पाटील. सूरज म्हात्रे बोनकोडे आपल्याला विनंती करतोय की मंचावर या. आपलं देखील सरचं स्वागत आहे. आदरणीय सूरजजी म्हात्रे साहेब, बोनकोडे गावातील सूरजजी म्हात्रे साहेब, आपलं सरच स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. वनमंत्री चषक 2025 हा भव्य दिव्य 16 मैदानामध्ये रंगत असताना ओर टू कॉमेंट्री बॉक्स. गोलंदाज विनीत पाटील, पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने भिरकावून दिलाय. व्हॉट अ शॉट, काय फटका लगावला परशु साठेच्या बॅटमधनं. लाजवाब षटकार पाहायला मिळतोय. विनीत पाटीलचं मात्र स्वागत षटकाराच्या साह्याने केलाय परशुराम साठेने. पुन्हा एकदा शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न परशुराम साठे यांचा, परंतु हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या बॉलवरती स्वागत केलं विनीत पाटीलचं षटकाराच्या साह्याने. टीमची धावसंख्या धावफलकावरती 47, 47 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होते विनीत पाटील. गोलंदाजी मार्कवरती परशुराम साठे बॅटिंग साठी समोर आहे. परशु साठेच्या बॅटमधनं आणखीन एक लाजवाब फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पार. शेवटच्या ओव्हरमध्ये प्रहार चालू आहेत. चौकार आलाय परशु साठेच्या बॅटमधनं. आणि आम्ही विनंती करू बोनकोडे टीम, जो डगआउट आहे तुमच्या तिथे समर्थक असतील ते विनंती करतोय खेळाडू जे कोणी असतील ना ते वरती बसायचं, अन्यथा पॅनलाइज करू. आम्ही पहिल्या रात्रीपासून हा नियम ठेवलाय. प्लीज विनंती करतो जितेश राऊत, प्लीज विनंती करतो. आणि जे प्रेक्षक बसले आहेत ना त्यांना विनंती करतोय तिथून उठा. आपण तर खेळाडू कक्ष खेळाडूंसाठी आहे, प्लीज विनंती करतोय. आयोजकांच्या वतीनं आमच्यापर्यंत ही माहिती आली, अन्यथा आयोजक तिथे येतील आणि ऍक्शन घेतील आपल्यावरती, प्लीज विनंती करतोय. 51 धावा, 50 धावा कंप्लीट झाल्यात. बोनकोडे 11 बोनकोडे संघ आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. विनीत पाटीलच्या ओव्हरमध्ये प्रहार करायला सुरुवात केलेली आहे. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये विशाल मडवी, कॅप्टन कूल आपल्याला पाहायला मिळेल. 14 बॉल राईट आर्म राऊंड द विकेटने पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलेत. गॅप मध्ये बॉल आहे. 2 क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. कुंदन पालकर, चूक झालेली आहे. आणखीन एक बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर पाहायला मिळतोय. विशाल मडवी थोडेसे मात्र नाराज होत असताना कुंदन पालकर त्या ठिकाणी होते, अनुराग मिश्राही होते. दोघांमध्ये जर पाहिलं तर कॉलिंग व्यवस्थितरित्याने झाला नाही आणि हा बाउंड्री आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार आला परशु साठेच्या बॅटमधनं. टीमची धावसंख्या 55. 4 बॉलमध्ये आतापर्यंत विनीत पाटीलने तब्बल 14 धावा खर्च केल्यात. परशु साठे 12 मध्ये 24 धावसंख्येची इनिंग साकारत असताना बोनकोडे 11 बोनकोडे टीमचा हा संकटमोचक बनला या मॅच मध्ये. विनीत पाटील गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेटने. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, बॉल सीमारेषा पार, पॉइंट लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आमच्या खेळाडूंच्या डगआउट वरती हा बॉल विराजमान झालाय आणि चेंडू सीमारेषा पार आलाय. वनमंत्री चषक षटकार परशु साठे, लाजवाब बॅटिंग. 13 मध्ये आतापर्यंत 30 या धावसंख्येवरती खेळतोय आणि संघाची धावसंख्या आता मात्र 61 या आकड्यावरती. भरपूर महागडा षटक, तब्बल 20 धावा विनीत पाटीलने खर्च केलेत या ओव्हरमध्ये. आणि आता थोडंसं कठीण जाऊ शकतं वेदांत 11 गुरुकुल घनसोली टीमला, कारण की बॉलिंग अटॅक बोनकोडे टीमचा भरपूर चांगला आहे. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉल आलाय. टीमची धावसंख्या 62. दोन्ही टीमचे कॅप्टन रघु परदेशी सर आणि त्याचबरोबर सचिनजी नाईक यांना विनंती करतो टॉस साठी आपण या. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. संघर्ष करावा लागेल आता घनसोली टीमला, कारण की बॉलिंग अटॅक बोनकोडे टीमचा लाजवाब पाहायला मिळाला आम्हाला.
यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. आणखीन एक चेंडू बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. शरीरापासून दूर ठेवतो आणि वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न विनीत पाटील करतोय, परंतु त्याचं नुकसान झालंय. 2 एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये रन्स मिळाले आहेत बोनकोड 11 बोनकोडे टीमला. परशु साठे काय इनिंग साकारली आपल्या टीमसाठी. आणखीन एक शेवटचा बॉल शिल्लक आहे अजून. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतो. अनुराग मिश्रा याच्या डोक्यावरना बॉल फरार झालाय, निघून चाललाय. 1 बाउन्स सीमारेषा पार. काय बॅटिंग केलेली या परशुराम साठेच्या बॅटमधनं आणखीन एक लाजवाब फटका पाहायला मिळालाय. संकटमोचक परशु साठे आपल्याला पाहायला मिळाला बोनकोड 11 बोनकोडे टीमचा. आणि त्याचबरोबर स्कोर कार्डवरती रन्स जर पाहिले तर 67 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 68 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे टीम वेदांत 11 गुरुकुल घनसोली टीमला. शेवटच्या ओव्हरमध्ये विनीतने भरपूर धावा खर्च केल्या. आता मैदानाच्या आतमध्ये त्यांना संघर्ष करावा लागणार आहे. गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतील पार्थ चंदन, विघ्नेश पाटील, त्याचबरोबर जर पाहिलं तर जितेश राऊत आपल्याला पाहायला मिळतील. मोहन दीक्षित आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजीसाठी. आणि मोहसिन बलोच त्याचे 2 ओव्हरचे स्पेल जे आहेत ना ते भरपूर महत्वाचे असणार आहेत. टॉससाठी आपण जाऊयात. भिंगारी टीमचा कॅप्टन यांना मी इन्व्हाइट करतो. आपण याल त्वरितच. सचिन नाईक या ठिकाणी उपस्थित आहेत. तर भिंगारी टीमचे कॅप्टन रघु परदेशी सर आपल्याला इन्व्हाइट करतो. आपण या. आम्ही प्रत्येक इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीचा कॉल केलेला आणि सचिनजी नाईक या ठिकाणी उपस्थित आहेत. तर प्लीज विनंती करतोय. सिद्धिविनायक भिंगारी टीम परी 11 सिद्धिविनायक भिंगारी टीमचे कॅप्टन आपण त्वरितच नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं आहे. चला मी विनंती करतोय आदरणीय सूरज सुधाकर म्हात्रे साहेबांना आपल्याला विनंती करतोय की मंचावर या. हे आपण पाहू शकाल की आमचे विजेंद्र म्हात्रे आपल्याला निमंत्रण करतात आणि आपल्याला मंचावर उपस्थित राहा अशी विनंती करतोय. वनमंत्री चषकमध्ये सूरज सुधाकर म्हात्रे साहेबांचं हार्दिक स्वागत आहे. चला आलेत चला लवकर या, अन्यथा आमच्या आता आयोजकांनी कठोर खऱ्या अर्थाने नियम सांगितला आमच्यापर्यंत. जर बॉल पडायच्या अगोदर रघु परदेशी सर जर नसते आले तर कदाचित पुन्हा एकदा मच्छिंद्र स्मृती दारावे हा नाणेफेकीचा कॉल विजेता घोषित त्यांना आम्ही केलं असतं. चला तर टॉस केला जाईल आणि मी विनंती करतोय नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी. अविनाशी सुतार साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सिद्धिविनायक अर्थातच परी 11 सिद्धिविनायक विशालजी विचारे आपणही जॉईन व्हायचं आहे. टॉस केला जाईल. एका बाजूला मच्छिंद्र स्मृती दारावे आणि दुसऱ्या बाजूला सिद्धिविनायक भिंगारी टीम. टॉस केला जाईल. वनमंत्री आणि पालकमंत्री. चला टॉस कोण पाहुण्या संघाला संधी दिली आहे. चला सचिन नाईक यांनी. चला टॉस केला जाईल. वनमंत्री आणि वनमंत्री आला. टॉस जिंकलाय परी 11 सिद्धिविनायक भिंगारी टीमने. डिसिजन पेंडिंग आहे. डिसिजन पेंडिंग ठेवलाय. मच्छिंद्र स्मृती दारावे टीमच्या अगेन्स्ट तुम्ही भरपूर वेळा मॅचेस खेळले असणार. त्या टीमच्या अगेन्स्ट काय गेम प्लॅन सेट केला असेल, काय सांगाल रणनीती? पहिली गोष्ट आम्ही ते टॉस डिसाईड करू, पहिले काय करायचं आहे, नंतर रणनीती आम्ही ठरवू.
थँक्यू सो मच. हे होते भिंगार टीमचे कॅप्टन सचिन नाईक. आम्ही तुमच्याकडे येतोय. टॉस गमावलाय, त्यांचा डिसिजन अजूनपर्यंत पेंडिंग आहे. भिंगारे टीम, या टीमसमोर तुम्ही भरपूर वेळा क्रिकेट केलात. एकंदरीत काय सांगाल, या टीमच्या समोर खेळत असताना किती प्रेशर हँडल करावा लागतो ॲज अ कॅप्टन म्हणून? आता फ्लड लाईटमध्ये मॅचेस असणार आहे, तर जास्तीत जास्त आम्ही तर त्यांच्यासोबत खेळलो नाही यावर्षी, पण ज्यावेळेस मॅचेस झाल्यात तर समसमान मॅच झालेले आहेत. थँक्यू सो मच. हे होते कॅप्टन मच्छिंद्र स्मृती धारावे टीमचे सचिन नाईक. जास्त वेळ आम्ही दोन्ही कॅप्टनचं घेतलेला नाही आहे, कारण की मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन दोन संघ सध्या मॅच खेळतात. टॉस जिंकलाय भिंगारी टीमने आणि त्यांनी डिसाईड केलं की आम्ही प्रथमतः डिसिजन त्यांचा अजून पेंडिंग आहे आणि सचिन नाईक यांना वेट करावा लागणार आहे. मैदानाच्या आतमध्ये जाऊया आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होतील विघ्नेश मडवी सर. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. आपण पाहू शकाल रोहित भोपी आणि वेलकम. आपण पाहू शकाल सूरज सुधाकर म्हात्रे यांचं आगमन झालं. विजेंद्र म्हात्रे यांचे परम मित्र आहेत आणि त्यांच्या वतीने आपण पाहू शकाल. तर पहिला बॉल जर पाहिला तर व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. स्वराज म्हात्रे पुन्हा एकदा आपल्याला लाईव्ह पाहायला मिळतोय आणि शैलेजी भोईर साहेब एकविराई पालखी सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष आहेत, त्यांचं देखील सरसे स्वागत आहे, सुस्वागतम. आणि पहिलाच बॉल फेस करत असताना राहुल शेट्टीच्या बॅटमधून येतोय क्रॅकिंग चौकार. राहुल शेट्टे जर पाहिला तर रन मशीन म्हणून ओळखला जातोय. एनफिल्डच्या वरून खूप चांगला स्ट्रोक लगवला जातोय. 4 धावांचे चौकार. टीमची धावसंख्या 5 या आकड्यावर. 68 धावा करायचे. धावा मोठे आहेत, पण इरादा देखील तितकेच मोठे करावे लागेल. या मॅच मध्ये जिंकण्यासाठी चांगला खेळ करावा लागेल. शैलेजी भोईर साहेब ज्यांचा उल्लेख आम्ही केला होता की जोईनगरची जी पालखी आहे त्या पालखी सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष आहेत आणि नवी मुंबईची मानाची पालखी. शैलेजी भोईर आपलं सहर्ष स्वागत आहे, सुस्वागतम. वनमंत्री चषक 2025 या सोहळ्यामध्ये. हॅलो, मोहसिन बलोच गोलंदाजी ट्रॅकवर. स्विच हिटचा फटका करण्याचा प्रयत्न करत होता. कमी गतीचा चेंडू पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होतीये. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर पहिल्या बॉलवर चौकार आला, त्यानंतर मात्र लगातारच्या 2 बॉलवर डॉट बॉल येत असताना मोहसिन बलोच, स्वराज म्हात्रे आपण देखील होळीचा उत्सव सुरू आहे. गोठिली गावामध्ये होळी उत्सव साजरा केला जातोय आणि त्यासाठी सोंग असतात. ते सोंग देखील वेगवेगळ्या प्रकारचे एक वेगळं पात्र घेऊन स्वराज म्हात्रे काल आपण स्क्रीनवर पाहिली, अगदी करवली म्हणून नटली होती, पण आज वेगळ्या स्टाईलमध्ये. इथे फटका चांगला आहे. मिड विकेट रिझन मध्ये चेंडू होईल फरार. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देऊन राहुल शेट्टीच्या बॅट मधून येतोय या इनिंगचा पहिला क्रॅकिंग षटकार. व्हॉट अ शॉट. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा रेषे पलीकडे. एस मोबाईल थोडासा मागे ठेवा जेणेकरून हे बघा, ही होळीची सोंग आहेत आणि ही बार्बी डॉल आपण स्वराज म्हात्रे. इथे देखील प्लॅन मिस. डॉट बॉलची सांगता होतीये. डॉट बॉलची सांगता. एक डॉट बॉल. मात्र मॅचचं इक्वेशन बदल. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 11 धावा, 5 चेंडूचा खेळ संपलाय. घणसोली गुरुकुल 11 घणसोली 11 घणसोली. वेदांत 11 गुरुकुल घणसोली 11 घणसोली. हा संघ देखील सातत्याने रायगड, पनवेल, कल्याण, डोंबिवली परिसरामध्ये खेळतोय आणि बोनकोडे टीम प्रमाणे या टीमचा देखील परफॉर्मन्स तितकाच चांगला पाहायला मिळतोय. इथे फटका चांगला आहे. गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? यस. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू होईल सीमा रेषा पार. चौकार. अखेरच्या बॉलवर येतोय क्रॅकिंग चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 15 धावा. एसपी कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर संतोष पराड साहेबांचं देखील हार्दिक स्वागत आहे. आपलं सहर्ष स्वागत केलं जातोय या वनमंत्री चषक 2025 या सोहळ्यामध्ये. पराड साहेब आपलं सहर्ष स्वागत केलं जात आहे. सुस्वागतम सुस्वागतम.
आज विजेंद्र म्हात्रे यांनी प्रत्येक मान्यवरांना अगदी व्हिडिओ काढून त्यांच्यापर्यंत या स्पर्धेचं निमंत्रण पोहोचवलंय. पहिलं षटक संपलं गेले. 15 धावा मोहसिन बलोचच्या षटकामध्ये खर्च होत असताना खूप चांगली सुरुवात म्हणावं लागेल. आता जर पाहिलं तर 68 धावांचं टार्गेट आहे. 53 धावा अजूनही करायचे. 24 बॉल 53 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय. या टीमचा कॅप्टन आणि बोनकोडी गावाचा एक युवा आणि एक तडफदार खेळाडू विघ्नेश पाटील. इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. गोलंदाजी असेल फलंदाजी असेल या खेळाडूने मागच्या 3-4 वर्षामध्ये प्रभावित केले. अगदी भरपूर चांगलं क्रिकेट भरपूर चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करत असताना टीम बोनकोडी 11 बोनकोडी टीमसाठी. आणि स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय निखिल सूर्यकांत मडवी. हा देखील सध्याच्या घडीला इनफॉर्म खेळाडू आहे. अनेक स्पर्धा गाजवल्यात. अनेक स्पर्धेमध्ये अर्धशतक यांनी झळकवलेत. आणि वेदांत 11 घणसोली 11 घणसोली टीमचा एक हुकमाचा एक्का. बॅकफुट लर्न स्टेअर केला जातोय. फ्लाय स्लिपमध्ये चेंडू जाईल. डायरेक्ट एट करण्याचा प्रयत्न करत असताना इथे मात्र सिंगल मिळते. निखिल मडवी ऑफ द मार्क. पहिली धाव निखिल मडवीच्या बॅटमधून आली. टीमची धावसंख्या 16 या आकड्यावर. 16 लॉस ऑफ नन. 0 गडी बाद 16 धावा. वनमंत्री चषक 2025 हा 16 रंगताना दिसतोय. पहिल्या फेरीतील सामने आणि हा शेवटचा सामना बोनकोड 11 बोनकोडे बनाम वेदांत 11 गुरुकुल घणसोली 11 घणसोली. येलो जर्सी मध्ये दोन्ही संघ अगदी एकाच ब्रँडचे टी शर्ट्स आपल्याला पाहायला मिळतील. घणसोली टीम बोनकोडी टीम दोन्ही टीमने देखील रायगड क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला भरपूर स्पर्धा खेळले आणि अनेक स्पर्धेमध्ये आपली चमकदारी कामगिरी देखील केली. टीम बोनकोडी गोलंदाजी करत असताना यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. त्या खाली गोलंदाज विघ्नेश पाटील येईल. फलंदाज बाद होत असताना राहुल शेट्टीच्या विकेटचं पतन. पहिला धक्का लागतोय टीम वेदांत 11 घणसोली 11 घणसोली संघाला. फलंदाज राहुल शेट्टी बॅक टू द डगआउट. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत असताना क्रॉस आपण पाहू शकाल. अगदी स्टंप कव्हर केले होते. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. टॉप एज लागली होती. स्वतः गोलंदाज विघ्नेश पाटील बॉल खाली होता आणि अगदी सोपा आरामात झेल पकडला आणि पहिला गडी गारद होत असताना टीम घणसोली संघाचा 1 गडी बाद 16 धावा. बघा सुरुवात इतकी चांगली नव्हती बोनकोडी टीमची. खडतर सुरुवात झाली होती. विकेट प्राप्त झाली होती. पण शेवटचं षटक कुठेतरी घणसोली टीमसाठी घातक ठरला. तब्बल 26 धावा त्या षटकामध्ये खर्च झाल्यात. त्यामुळे धावफलक 68 या आकड्यावर पोहोचला. धावा होऊ शकतील या मैदानामध्ये. धावा करायला आणि त्यासाठी धावांचा पाठलाग करायला तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. 22 बॉल आणि 52 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक षटकामागे 14.18च्या सरासरीने धावसंख्या उभारायची. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय मिस्टर हेमंत पाटील. दोन्ही बॅटर जर पाहिलं तर निखिल मडवी आणि हेमंत पाटील हे दोन्ही बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. डावखोरा आणि उजव्या हाताचा फलंदाज हेमंत पाटील भरपूर चांगल्या फॉर्म मध्ये आहे. चांगली बॅटिंग अनेक स्पर्धेमध्ये त्यांनी केलीत. या मॅच मध्ये देखील साथ द्यावी लागेल. चांगला खेळ करावा लागेल. पण कौतुक करावं लागेल विघ्नेशला. पहिल्या बॉलवर सिंगल दुसऱ्या बॉलवर विकेट. बॅकफुट लावून फटक्यामध्ये इथे ताकद नव्हती. कव्हर रिझन मध्ये अगदी सॉफ्ट डिसमिसल करत असताना फलंदाजाला परतावा लागेल. लगातारच्या 2 बॉलवर 2 धक्के देत असताना विघ्नेश पाटील कॅप्टन इथे चांगला खेळ करतोय आणि लगातार 2 गडी बाद होत असताना घणसोली टीमचे 2 गडी बाद 16 धावा. जिकडे सुरुवात झाली होती बिनगडी बाद 16 धावा आता 2 गडी बाद 16 धावा. 2 गडी बाद राहुल शेट्टी आणि हेमंत पाटील. हा हेमंत देखील 0वर परतलाय. 2 गडी बाद 16 धावा. 68 धावांचं टार्गेट आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हर्ष म्हात्रे फलंदाजीसाठी आलाय. हर्ष म्हात्रे आपण पाहू शकाल यंग टॅलेंटेड खेळाडू आहे. भरपूर प्रभावित केले घणसोली अंतर्गत क्रिकेटमध्ये. पण नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपलं पाऊल ठेवत असताना चांगला परफॉर्मन्स करावा लागेल. एखाद्या मोठ्या संघामध्ये आपल्याला संधी मिळते. त्या संधीचं सोनं करावं लागतं. त्यासाठी एखादी मोठ्या स्पर्धेमध्ये आपल्या टीमसाठी योगदान देत असताना आपल्या टीमला फार महत्त्वाची भूमिका बजावावी लागते. ही संधी आहे. हे प्लॅटफॉर्म आहे वनमंत्री चषकामध्ये चमकण्याची. 2 गडी बाद 16 धावा. हॅट्रिकची संधी असेल
खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय, सिंगल मात्र मिळते. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या 17 या आकड्यावर. बघा पहिल्या षटकामध्ये 15 धावा 16 धावा आल्या होत्या, पण या षटकामध्ये जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी केली जाते. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केलेत आणि 2 धक्के दिलेत विघ्नेश पाटीलने. म्हणूनच या टीमचा एक हुकुमी एक्का म्हणून या गोलंदाजाला पाहिलं जातं. प्रमुख खेळाडू आहे, प्रमुख गोलंदाज आहे आणि मागच्या 2-3 वर्षामध्ये या खेळाडूने देखील इम्प्रेस केलाय. वेगवान गोलंदाजी हाताळली. अंडर 22 बिग बॅश लीग मध्ये देखील या खेळाडूचा परफॉर्मन्स पाहिला होता. पुन्हा एकदा चेंडू कव्हर रिजन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहे, सिंगल मिळतीये. संयमाचं क्रिकेट. निखिलला माहिती आहे की विकेट प्राप्त झाल्यानंतर दबाव येतोय. त्या दबावामध्ये कशा पद्धतीने खेळ करावा, काही चेंडूची वाट बघायची, त्यानंतर काही चेंडूची वाट लावायची, हे आहे क्रिकेट. संयमाचं क्रिकेट, डिफेन्सिव्ह क्रिकेट. सकारात्मक विचार करून तुम्हाला खेळ करावा लागेल. पण प्रभावित केले विघ्नेश पाटीलने. खूप चांगली गोलंदाजी सुरू आहे टीम बोनकोडेकडून. येथे प्लेन मेस लाजबाब चेंडू पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होत्या. या षटकामध्ये प्रभावित केलंय, इम्प्रेस केलाय आणि षटक क्रमांक संपलं गेलं. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केलेत आणि 2 गडी बाद करण्यात विघ्नेश पाटील यशस्वी झालाय. अगदी लाजबाब, अप्रतिम, एक महत्वाची भूमिका बजावली. फक्त 3 धावा खर्च केल्यात. या मॅचला कलटणी आणणारं षटक. आता इक्वेशन वाढलाय. 16.67च्या सरासरीने धावसंख्या उभारायचे आणि 18 बॉल आणि 50 धावांची आवश्यकता. मानसिक दबाव आहे ना, या दबावामध्ये अनेक संघ दडपणामध्ये जातात. हे विघ्नेश पाटीलचं षटक पाहू शकाल कशा पद्धतीने हे षटक हाताळलं गेलं. ओव्हर हायलाइट्स आपण पाहू शकाल PTCच्या माध्यमातून. डिफेन्सिव्ह क्रिकेट, संयमाचं क्रिकेट, डॉट बॉल देखील पाहायला मिळाले. विघ्नेश पाटीलच्या गोलंदाजीचं हे पृथक्करण आपल्याला पाहायला मिळते. राहुल शेट्टी कशा पद्धतीने टॉप पेज झाली होती आणि स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल पकडला. आज या स्पर्धेची अंतिम रजनी रंगली जाते. या अंतिम रजनीमध्ये या स्पर्धेचा मानकरी कोण ठरणार आहे याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय मोहन दीक्षित. आणखीन एक दर्जेदार गोलंदाज म्हणून जाणला जातोय. या गोलंदाजाने देखील प्रभावित केलंय, इम्प्रेस केलंय. विघ्नेश पाटील प्रमाणे या गोलंदाजाने देखील आपल्या टीमसाठी अनेक स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केली. मोहन दीक्षित गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. निखिल मडवी आता कशा पद्धतीने परफॉर्मन्स करतोय त्याकडे घणसोली टीमचं भवितव्य असेल. षटक क्रमांक 3 गोलंदाजी ट्रॅकवर विघ्नेश मोहन दीक्षित. पहिलाच बॉल अखूट टप्प्याचा. काही बॉलची वाट बघायची असते आणि काही बॉलचा वाट लावायची असते. निखिल मडवीच्या बॅटमधून आता वाट लावायला सुरुवात झाली आहे. अभिनय तो कभी नवी. आक्रमण केलं जात आहे. निखिल सूर्यकांत मडवीच्या बॅटमधून येतोय प्रहार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. अखूट टप्प्याची गोलंदाजी तुम्ही जर कराल तर त्यावर तुम्हाला मोबदला भरावा लागेल. पहिला षटकार, पहिला मोठा फटका निखिल मडवीच्या बॅटमधून. क्षमता आहे, एबिलिटी आहे. अनेक स्पर्धेमध्ये अशी चमकदारी कामगिरी केली. आक्रमण करावं लागेल, पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग करावं लागेल. इथे देखील फटका चांगला आहे. गॅपमध्ये आहे, क्षेत्ररक्षक पोहोचेल. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल की काय? यस, खूप चांगला थ्रो, खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. सोनू आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या टीमसाठी धावा वाचवण्यामध्ये यशस्वी होतोय. एक धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 25 या आकड्यावर. अशी सुरुवात झाली होती टीम बोनकोड 11 बोनकोडे टीमची. सुरुवात चांगली झाली नव्हती पण काय बॅटिंग पाहायला मिळाली. परशु साठेची झंझावत खेळी. तब्बल 34 धावांचं योगदान. माजिद बलोचने देखील खूप चांगला खेळ केला. 16 धावांचं योगदान दिलं. 25 धावा, 2 गडी बाद. षटक क्रमांक 3. 68 धावांचं टार्गेट आहे. इथे देखील परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळते. धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? नाही. डॉट बॉल. आतापर्यंत हर्ष म्हात्रे प्रत्येक डॉट बॉल इथे प्रेशर मध्ये आणेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत असताना मात्र टायमिंग होऊ शकलं नाही. बॅट आणि बॉलचं कुठलंही कनेक्शन होऊ शकलं नाही. डॉट बॉलची सांगता. डॉट बॉलचे जे पर्सेंटेज वाढले ना तर बोनकोडे टीम या मॅच मध्ये पकड निर्माण करेल. पण
इथे चांगला खेळ करावा लागेल टीम घणसोली संघाला. फटका फसला आहे, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. मोहन दीक्षित स्वतः येईल, कॅच पकडली जाते आणि फलंदाज हर्ष म्हात्रेला देखील परतावा लागेल. फलंदाज क्रमांक बाद होतो तिसरा धक्का लागतोय टीम वेदांत 11 घणसोली संघाला. फलंदाज बाद. तीन गडी बाद 25 धावा फलकावर लागलेत. आपण पाहू शकाल तर अशा तऱ्हेने 3 गडी बाद 25 धावा फलकावर लागलेत. आता इक्वेशन जर पाहिलं तर 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये 43 धावांची आवश्यकता आहे. टीम अडचणीमध्ये आहे, टीम संकटामध्ये आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रितेश पाटील भीम, जो मोठमोठे फटके खेळण्यासाठी जाणला जातोय. टीमला गरज आहे धावांची, पण कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. मोहन दीक्षितने देखील वापसी केली, कमबॅक केलंय. पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर सिंगल, त्यानंतर डॉट बॉल आणि त्यानंतर हर्ष म्हात्रेच्या विकेटचं पतन. रितेश पाटील भीम पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3, गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय. पहिलाच बॉल टॉप एज लागले. क्षेत्ररक्षक स्वतः मोहन दीक्षित त्या खाली आहे. खूप चांगला झेल पकडण्याचा प्रयत्न करत असताना कॅच होती ड्रॉप. रितेश पाटील भीमचा झेल सुटणं म्हणजेच प्रतिस्पर्धी संघासाठी धोक्याची घंटा आहे. रायगडची एक स्पर्धा आठवते, त्या स्पर्धेमध्ये तब्बल 18 बॉलमध्ये 55 धावांची आवश्यकता असताना गोठिवली 11 गोठिवली टीमच्या अगेन्स्ट काय कारनामा केला होता उमेश म्हात्रे आणि रितेश पाटील भीमने आणि आपल्या टीमला विजय मिळवून दिला होता. मॅच मध्ये कशा पद्धतीने कॅच ड्रॉप झाली हे पाहू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये. पुन्हा एकदा निखिल मडवी स्टॅकेंडवर पाहायला मिळते. मोठे फटके खेळावे लागतील. इनसाइड आउट खेळलाय, फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर रिझर मध्ये चेंडू होईल फरार, चेंडू सीमारेषा पार. निखिल मडवीच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार. षटक क्रमांक संपले गेले 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 30 धावा फलकावर लागलेत. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 38 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 38 धावा, 38 धावा 12 चेंडू. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे तब्बल 38 धावा. स्क्रीनवर पाहू शकाल बोनकोड 11 बोनकोडे वर्सेस वेदांत 11 घणसोली 11 घणसोली असा सामना मैदानामध्ये रंगत असताना आज शेवटची रजनी आहे आणि 11:28 म्हणजेच तब्बल अजूनही 5 मॅच आपल्याला कव्हर करायचे. 5 मॅच म्हणजे जवळजवळ 5 तास. म्हणजे फायनलचा सामना जवळजवळ 5 पर्यंत पोहोचेल. यावेळेस फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. आणखीन एक कॅच ड्रॉप होईल, चेंडू होईल फरार, चेंडू सीमारेषा पार चौकार. 4 धावा.
यावेळेस फटका पाहू शकाल. व्हॉट अ शॉट, स्टँड अँड डिलिव्हर्ड. आमचे डॉक्टर त्यांच्या हातून झेल पकडला जातोय. आमच्या मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा रितेश पाटील भीमच्या बॅट मधून षटकार येतोय आणि सांगतोय वनमंत्री चषक ही नंबर 1 स्पर्धा आहे आणि सांगणारा हा षटकार. टीमची धावसंख्या बघा ऍक्शन रिप्ले मध्ये. आमचे डॉक्टर क्रिकेटमध्ये भरपूर रुची ठेवतात आणि त्यांच्या माध्यमातून झेल पकडला जातोय. अब आएगा माझा. आता मॅच इक्वेशन पोहोचलंय. 10 बॉल 28 धावांची आवश्यकता. रितेश पाटील भीम टेनिस बॉल क्रिकेटचा, या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा सर्वात घातक, आक्रमक आणि विस्फोटक फलंदाज आहे. पहिला षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. पुढचा बॉल, गोलंदाज तयार. अको टप्प्याचा बॉल आहे. डॉट बॉलची सांगता होते चेंज ऑफ पेस. इथे गतीने नाही तर मतीने बीट केलाय बॅट्समनला. फिंगर रोल केले, पडल्यानंतर चेंडू बाहेर निघाला, कट झाला आणि डॉट बॉलची सांगता होत असताना चर्चा केली जाते. चर्चा करणं गरजेचं आहे. शेवटचं षटक देखील इम्पॉर्टंट आहे. मुख्य डायस आपण पाहू शकाल. वनमंत्री चषक 2025 चा निळूळ गावचा हा भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा आता इक्वेशन जाऊन पोहोचते. 9 बॉल आणि 28 धावांची आवश्यकता. इथे बॅटची एज कॉट बिहाइंड. विकेटचं पतन, पलटवार केलाय विघ्नेश पाटीलने, परत पाठवलाय फलंदाज रितेश पाटील भीमने. आपण पाहू शकाल स्वप्नील नाईकने झेल पकडलाय. रितेश पाटील परतलाय. आणखीन एक विकेटचं पतन. रितेश पाटील भीम आपल्या टीमसाठी योगदान करून तो परतला. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा ऑफस्टंपर मारा ठेवला गेला होता. चांगली रणनीती, चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक विघ्नेश पाटीलच्या माध्यमातून. फलंदाज बाद होत असताना शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये 28 धावा. काय पलटवार केलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय मिस्टर कुंदन पारकर. कुंदन पारकरला आता षटकार पार करावे लागतील. भरपूर वर्ष घणसोली क्रिकेटसाठी ज्यांनी योगदान दिलं, ॲज अ फिल्डर म्हणून, ॲज अ बॅटर म्हणून, ॲज अ बॉलर म्हणून घणसोली टीमने देखील या खेळाडूचा भरपूर ठिकाणी सातत्याने खेळ पाहिला. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पुन्हा एकदा विघ्नेश येतोय. 8 बॉल 28 धावांची गरज आहे. या 2 बॉलवर एखादा मोठा फटका आला तर नक्कीच मॅच मध्ये मजा येईल, मॅच मध्ये रंगत वाढेल. अको टप्प्याचा बॉल पाहायला मिळते. इथे इशारा येतोय अंपायरचा. अगदी बाईच्या स्वरूपात सिंगल मिळते. काय कमबॅक, काय वापसी. विघ्नेश पाटीलचं कौतुक करावं लागेल. आता 7 मध्ये 27 धावा करायचे आहेत. 7 चेंडू 27 धावा. चला रघु परदेशी प्लीज, आपला निर्णय आपण लगेचच कळवायचा आणि मॅच संपल्या जो निर्णय असेल त्याची अंमलबजावणी करा. विनंती करतोय टीम परी 11 सिद्धिविनायक भिंगारी टीम, तुम्ही टॉस जिंकलाय. रघु परदेशी लगेचच निर्णय आपण कळवायचा आहे. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर देखील मिस टायमिंग पाहायला मिळते. सिंगलच मिळते. एका धावावर समाधान मानावं लागेल. षटक क्रमांक संपले गेले 4. 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 42 आकड्यावर. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 26 धावा करायचे. 6 चेंडू 26 धावा. चला एक्झॅक्ट टाइमवर हा 4थं षटक कंप्लीट झाले. 19.58 सेकंद मध्ये हे षटक संपलंय. टाइम मॅनेजमेंट फार महत्वाचं आहे. नेक्स्ट मॅच अगदी स्पीडअप करावा लागेल कारण की अजूनही 5 मॅच आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्यामुळेच लक्षात घ्या.
चला मॅचच्या दिशेने जाऊया. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये करायचे तब्बल 26 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर सागर चंद आलाय. निखिल सूर्यकांत मडवी मैदानाच्या आतमध्ये आहे. क्षमता आहे, एबिलिटी आहे. 6 बॉल 26 धावांची आवश्यकता आहे. पहिलाच बॉल उडवलाय, फेकून दिलाय सीमारेषी पलीकडे. पहिल्या बॉलवर येतोय क्रॅकिंग चौकार. बघा आमचे सगळेच गोठोलीचे खेळाडू आहेत. हर्षन पाटील असेल, शिवा असेल, स्वराज म्हात्रे असेल. आज होळीचं सोंग गोठिली गावामध्ये आहेत आणि अगदी एखाद्या ऍक्सिडेंट झालेल्या पेशंट प्रमाणे हाताला पट्ट्या बिट्ट्या बांधून हर्षन पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. चला मॅचच्या दिशेने चौकार आलाय. 5 बॉल मध्ये करायचे 22 धावा. सागरचंद गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस फटका चांगला आहे. फाईन लेग रिजन क्लिअर करत असताना निखिल मडवीच्या बॅट मधून येतोय आणखीन एक क्रॅकिंग चौकार. 4 धावानं मॅच मध्ये आता ट्विस्ट आलाय. मॅच मध्ये पलटवार केलाय. हे मॅच आता रंगतदार आली आहे. आता 4 बॉल 18 धावांची आवश्यकता. लगातारच्या 2 बॉलवर 2 चौकार लगवले गेलेत. सुपर मॅच. जोपर्यंत जिंकण्याचे सर्व पर्याय बंद होत नाही तोपर्यंत हार मानायची नाही. हे आहे क्रिकेट. सुपर मॅच. 4 बॉल 18 धावांची आवश्यकता. चार चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. फटका चांगला आहे. डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक आहे. काय झेल. व्हॉट अ कॅच. लाजवाब झेल. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. विघ्नेश पाटील कॅप्टन आहे. या टीमचा संघनायक आहे. लाजवाब परफॉर्मन्स केलाय गोलंदाजी करत असताना. आता क्षेत्ररक्षण करत असताना अव्वल दर्जाचा झेल पकडलाय. निखिल मडवी जी शेवटची आशा होती टीम घणसोलीची ती आशा देखील आता निराशाकडे वळत असताना काय स्ट्रोक लगवला होता समोरच्या दिशेने आणि लॉंग ऑफ रिजन मधून धावत येत असताना समोरच्या दिशेने काय झेल पकडलाय. कॅचेस विन द मॅचेस. रिले कॅच पाहायला मिळते. खूप चांगला झेल. विघ्नेश पाटील आजच्या दिवसातला आजच्या रजनीतला सर्वोत्तम झेल म्हणावा लागेल विघ्नेश पाटीलच्या माध्यमातून. व्हॉट अ कॅच. लाजवाब झेल पकडला जातोय. आता इक्वेशन आलाय. 3 बॉल 18 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 18 धावा. कॅप्टन कूल विशाल तुकाराम मडवी मैदानाच्या आतमध्ये. अनेक वर्षाची तपश्चर्या. अनेक वर्ष क्रिकेटमध्ये सेवा केली. घणसोलीचं नेतृत्व केले. आता 3 बॉल मध्ये 3 षटकार लगवावे लागतील. अनेक कारनामे केलेत क्रिकेटमध्ये. अनेक पराक्रम केलेत क्रिकेटमध्ये आपल्या गावासाठी. आणि आज या मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना 3 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता आहे. कमबॅक केलाय. वापसी केली आहे मी तर म्हणेन टीम बोनकोडे 11 बोनकोडे टीमने. जर्सी नंबर 7 या टीमचा MS धोनी मिस्टर विशाल तुकाराम मडवी फलंदाजीसाठी पाहायला मिळते. 3 बॉल 18 धावांची आवश्यकता आहे. पहिलाच बॉल वर स्क्वेअर कट केलाय. लाजवाब स्ट्रोक लगवलाय. चौकार आलाय पहिल्या बॉलवर. आता इक्वेशन जाऊन पोहोचते. 2 चेंडू 14 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. अगदी पेटंट स्ट्रोक म्हणावं लागेल विशाल मडवीचा. ही खासियत आहे. स्क्वेअर कट कव्हर ड्राईव्हचा एक बेहतरीन खेळाडू म्हणून जाणला जातोय. आपण पाहू शकाल चौकार आलाय. भरपूर वर्ष क्रिकेटची सेवा केली आणि त्याच दरम्यान सदाबहार आवाज की दुनिया आणि टेनिस बॉल क्रिकेटचा एक महान समालोचक आमचे परम मित्र दिलीप पाटील सर असतील, विकास भोपी साहेब, दीपक भोपी साहेब, विकास म्हात्रे, आपलं देखील सरस स्वागत आहे. व्हाईट बॉलचा इशारा. चला विघ्नेश पाटील साठी पारितोषिक आलाय
वैभव म्हात्रे यांच्या वतीने जो झेल पकडलाय विघ्नेश पाटीलने, त्यासाठी वैभव म्हात्रे बोनकोडे यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक आलाय विघ्नेश पाटील साठी. यस, सदाबहार समालोचक. येस, मावशीची कॅन्टीन जी सुप्रसिद्ध आहे त्याचे ओनर. यावेळेस फटका फसलाय आणि औपचारिकता राहिली आहे. आपण पाहू शकाल. तर अखेरचा आणि शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि आता गरज आहे तब्बल 12 धावांची. 1 बॉल 12 धावा. कुंदन पारकरच्या बॅट मधून षटकार आलाय पण एक षटकार कमी राहिलाय. वेल प्लेड टीम बोनकोडे 11 आणि हार्ड लक वेदांत 11 घणसोली 11 घणसोली. खूप चांगला खेळ केला आणि या स्पर्धेमध्ये सहभाग घेता त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. हॅलो हॅलो, तो ऑपरेट होतो का बघ जरा. नाही नाही, तो मॉनिटर वाढव, तो नको वाढव, दाखव मला. चला, मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर हॅलो परशु साठे. हा ठरला हॅलो. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. नाही, त्याला 11पेक्षा 11 लाव. 10:30 वाजेपर्यंत आहे ना. 10:30 वाजेपर्यंत आहे ना. नाही, ऍक्च्युली मी जेवण आहे ना. चला, वक्त का तकाजा है ये. चला. ये कानूनी दावपेच में फंसा हुआ आदरणीय है. जयेश घाटे मावशीची कॅन्टीन तिचे